मराठी बोली भाषेत एक वाक्प्रचार आहे, एकाच गांडीनं हागणे. याचा अर्थ होते का लयच जवळचा दोस्ताना असणे, एकदम जीवाले जीव देणारा मित्र असणे. कुठे जाईन तर संगत जाईन बा, काही करून तर संगच करून बा. म्हणजे एकाले शिव्या दिल्या तर दुसऱ्याला लागन एवढा खतरनाक दोस्ताना. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एखाद्या निवडणुकीत समजा दोन पार्टीतले अलग अलग कार्यकर्ते एकत्र काम करून राहिले आणि निवडणूक संपली. नंतर मग त्याचं काहीतरी बिन असलं असं त्या लोकांचं कार्यकर्त्याचं, तर मग लोक काय म्हणते त्याले, बापा निवडणुकीत एकाच गांडीने हागले, आता काय झगड्यावर आले काय असं. म्हणजे मग निवडणूक घ्या, एखादा कार्यक्रम घ्या किंवा एखादं कोणतंही घ्या, काही घ्या. समजा धंदा करते कोणी दोन मित्र, तर मग एकामेकाच्या घरी जाणं, एकामेकाच्या व्यवहारात पडणं, एकामेकाच्या घरचे कार्यक्रम अटेंड करणं, नातेवाईक सोबत याचा परिचय होऊन जाते. म्हणजे याची मैत्री चांगली होते त्या व्यवसायापुरती. पण आपल्याला माहित आहे का, सोबत काम केलं का बी नसतेच, म्हणजे कोणाचं राव, म्हणजे सोबत काम केलं का भांडणं झालेच पाहिजे. म्हणजे 90% भांडणं होतेच, भांडणं होते किंवा ताटातूट तरी होते. मग लोक त्याला जज करते, बापा पहिले एकाच गांडीनं हागे भोसडीचे. तर एकाच गांडीनं हागणं याचा अर्थ आपण एक तर घट्ट मैत्री असणं असं म्हणू शकतो, नाही तर मग सोबत सोबत काम करणं असं म्हणू शकतो.